नमस्कार. आपण ऐकत आहात श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझी ये गुरुकृपादृष्टी निर्विची होय. तरी कवणाते तापू पोळी कैसेनी वो शोकू जाळी. जरी प्रसाद सकल लळलोळी पुरे येसी तू. योगसुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे. सोह सिद्धीचे लळे पाळीसी तू. आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी. हृदयकाश पल्लकी परिये देसी निजे. प्रत्यग ज्योतीची बोवाळणी करिसी मनपवनाची खेळणी. आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. 17 स्तन्य देसी अनुहताचा हल्लरुगासी. समाधी बोधे निजविशी बुझाऊनी. म्हणूनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी आ पाऊली. या कारणे मी साऊली न संडी तुझी. अहो सद्गुरूची एक कृपादृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्टी. तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. म्हणूनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते. आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू. भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. साहित्य सोनिया चिया खाणी उघडवी देशीये चिया क्षोणी. विवेकवल्लीची लावणी हो देई सैंघ. संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने. लावी म्हणे गहने निरंतर. पाखंडांचे दरकुटे मोडी वाग्वाद आव्हांटे. कुर्तकांची दुष्टे सावजे फेडी. श्रीकृष्णगुणी माते सर्वत्र करी वो सरते. राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचिये. ये मराठीये चिया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुख चिवरी हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघूर विशील सदैवे. तरी आताची हे आगवे निर्मिन माये. इये विनविणे ये साठी अवलोकिले गुरुकृपादृष्टी. म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु. तेथजी जी महाप्रसादू म्हणून साविया जाहला आनंदू. आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे. तरी सकळ विराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू. तो बोलता जाहला आत्मजू पंडून रूपाचा. कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले. ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. आणि इये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे. तव नको म्हणून देवे वारिले माते. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत. भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही जी वाटा तू ते पावावया वैकुंठा. व्यक्ताव्यक्त दारवंठा रिगिजे येथ. पैजे वाणी शातुका तेची वेगळलिया वाला एका. म्हणूनी एक देशिया व्यापका सरिसा पाडू. अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी. तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. हे कीर माझ्या चित्ती प्रतिती आथीजी निरुती. परिपुसणे योगपती ते याची लागी. जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक. ते साचची की कवतिक हे जाणावया. तरी तुझ लागी कर्म तुची जयाचे परम. भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला. इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी. बांधोनिया जिव्हारी उपासिती. आणि जे प्रणवा पलईकडे वैखरियासी जे कानडे. काईसयाही सांगडे नवेची जे वस्तू. ते अक्षरजी अव्यक्त निर्देशही देशरहित. सोहंभावे उपासित ज्ञानिये जे. तया आणि जी भक्ता ये रामाजी अनंता. कवणे योगू तत्वता जाणितला सांगा. इया करिटीची या बोला तो जगद्वंधू संतोषला. म्हणे हो प्रश्नू भला जाणसी करू. तरी अस्तु गिरियाची या उपकंठी. रिगालिया रविबिंबा पाठी. रश्मी जैसे किरीटी संचरती गा. का वर्षाकाळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता.
तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परी ठाकिलिया ही सागरू जैसा मागिलही यावा अनिवारू तिये गंगेची ये ऐसा पाडी भरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रियांसहित मन मज माझी सुनिचित्त जे रात्री दिवस न म्हणत उपासिती इया परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परम मानी आणि येरतेही पांडवा जे आरूढोनी सोहम भावा झोंबती निरव वयवा अक्षरासी मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया कीर जोगे काही होईल परिध्यानाही कुवाडे म्हणवनी एके ठाई न संपडे व्यक्तीसी माझी वडे कवणेही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पाऊनी चिंतवणे ही पुटी जाहले जे होय ना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणवनी उपाये उपजती चिना जे बळे ना ढळे जे चळे ना ढळे सरे ना मिळे ते आपुले नीची बळे अंगविले जिही पै वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कंटके अधपली तवके इंद्रिये धरिली मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उफराटी इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाचिया अपानीचिया कवाडा लावोनी आसन मुद्रा सुहाडा मूळ बंधाचा हुडा पन्नासीला आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळ वखे वज्राग्नी चिया ज्वाळी करुनी सप्तधातूंची होळी व्याधीच्या सिसाळी पूजिली यंत्रे मग कुंडली नियेचा टेंबा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा निमथावरी नवद्वारांची या चौचकी बाणुनी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारांतीची प्राणशक्तीचा मुंडे प्रहारुनी संकल्प मेढे मनोमहिषा चेनी मुंडे दिधली बळी चंद्रसूर्या बुझावणी करुनी अनाहताची सुडावणी 17 वियेंचे पाणी जेतिली वेगी मग मध्यम विवरे तेणे कोरिवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र वरी मकारांत सोपान ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी ऐसे जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी अंगविताती निरवधी योग दुर्गे आपुली या साठोवाटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरीटी पावती गा वाचुनी योगा चेनी बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया जी ही सकळ भूतांची आहे ती निरालंबी अव्यक्ती पसरलिया आसक्ती भक्ती वीण तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे आणि रुद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाती कामक्रोधांचे विलग उठावती अनेग आणि शून्यसी अंग झुंजवावे की तहानाची पियावी भुकेलिया भुकेची खावी अहोरात्र वावी मवावा वारा उनी दिहांचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे झाडासी साजणे चावळावे गा शीत वेढावे उष्ण पांगुरावे वृष्टीचिया असावे गरांतू किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा भातारे वीण करावा तो हा योगू येथ स्वामींचे काज ना बापिके व्याज परी मरणेसी झुंज नीच नव्हे ऐसे मृत्युहुनी तिख का घोटे कडत विख डोंगर गिळिता मुख न फाटे काई म्हणवनी योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची शेलवंटा भागा आला पोहे पाप लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणवनी समुद्रबाही तरणे आथिकेही का गगना माझी पायी खोलीज तू असे वळघलिया रणाची थाटी अंगीन लागता काठी सूर्याची पाऊटी का होय गा या लागी पांगुळा हेवा नवे वायुसी पांडवा तेवी देहवता जीवा अव्यक्ती गती ऐसाही जरी धिवंसा बांधोनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणवनी येरते पार्था नेणतीची हे व्यथा जे का भक्तिपंथा वोटंगले कर्मेंद्रिये सुखे करती कर्मे अशेखे जिये का वर्ण विशेखे भागा आली विधिते पाळित
निषिधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळे ययापरी पाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव आणवती नाही ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले जयांची आवडी केली मजसी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी किंबहुना धरुर्धरा जो मातेची या ये उदरा तो मातेचा सोयरा के तुला पा तेवी मी तया जैसे असती तैसिया कळीकाळ नोकोनिया घेतला पट्टा एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांत मागे तैसे ते माझे कलत रहे जाणीचे काहीसेनेही न लजे तयाचे मी जन्म मृत्यूची या लाटी जळंबती इया सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे जाहले भवसिंधू चेनी माझे कवणासी धाकून उपजे जेथ जरी की माझे बिहती हन म्हणवनी गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुनी त्यांची आगावा धावतू आलो नामाची या सहस्रवरी नावा इया अवधारी सजुनी या संसारी तारू जाहलो सडे जे देखिले ते ध्यानकासे लाविले परिग्रही घातले तरी यावरी प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी मग आणितले तटी सायुज्याची या परिभक्तांचेनी नावे चतुष्पदादी आघवे वैकुंठीची राणीवे योग्य केले म्हणवनी गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आथी मी सदा आणि जेव्हांची का भक्ती दिदली आपुली चित्तवृत्ती तेव्हांची मजसूती त्यांची ये नाटी या कारणे या भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया शिकीजे ये जया शिकीजे जय यया मार्गा भजिजे अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणी घाली निष्टंक बुद्धी निष्ठयेसी इये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मज काही मी तू ऐसे उरे म्हणवनी दीप पालवे सवेची तेज मालवे का रवी बिंबा सवे प्रकाशू जाय उचलले या प्राणासरिसी इंद्रियेही निगती जैसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये म्हणवनी माझी या स्वरूपी मनबुद्धी इये निक्षेपी येतुलेनी सर्वव्यापी मीची होसी यया बोला काही अनारिसे नाही आपली आण पाही वाहतू असेगा अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिषभरी दे तू जाय मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल जैसा शरत्कालू रिगे आणि सरिता वोहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवनी मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हरपत अवसे नाहीची होय तैसे भोगा आतुनी निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल अगा अभ्यास योगू म्हणिजे तो हा एकू जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले म्हणवनी अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ का अभ्यासाही लागी कसू ताही तुझिया अंगी तरी आहासी जया भागी तैसाची आस इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी अभिमानू न संडी स्वजातीचा कुळधर्मू चाळी विधिनिषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होये तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे करणे का न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळतसे जेणे परमात्मेनी उणया पुरयाचे काही उरोने दी आपुलिया ठाई
स्वजाती करुनी घेई जीवित्व आपुले. माळिये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले. तया पाणिया ऐसे केले होआ वेगा. म्हणूनी प्रवृत्ती आणि निवृत्ती इये वोजी नेघे मती. अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. एरवी तरी सुबटा उजुका अव्हांटा. रथुकाई खटपटा करी तू असे. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे. निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐसिया मद्भावना तनुत्यागी अर्जुना. तू सायुज्य सदना माझिया येसी. ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज. तरी तू गाबुज पंडू कुमरा. बुद्धीची ये पाठी पोटी कर्मा आदी का शेवटी. माते बांधणे किरीटी दुवाड जरी. तरी हेही असो सांडी माझा अतिसो. परी संयंतिसी वसो बुद्धी तुझी. आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे. तयांची तिये फळे त्यजी तू जाय. वृक्ष का वेली लोटती फळे आली. तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे. परी माते मनी धरावे का मज उद्देशे करावे. हे काही नको आघवे जाऊ दे शून्यी. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले. कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. अगा आत्मजेच्या विशी जैवू जैसा निरभिलाषी. तैसा कर्मी अशेषी निष्कामू होई. वह्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी. क्रियाजिरो ते तैसी शून्या माझी. अर्जुना हा फलत्यागू आवडे कीर असलगू. परी योगा माझी योगू दुरेचा हा. येणे फलत्यागे सांडे ते कर्म न विरुढे. एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी. तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे. किंबहुना येरजारे चिरा पडे. पै अभ्यासाची या पाऊटी ठाकीजे ज्ञान किरीटी. ज्ञाने येईजे भेटी ध्यानाची ये. मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव. तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके. कर्म जेथ दुरावे तेथ फलत्यागू संभवे. त्यागास्तव आंगवे शांती सगळी. म्हणूनी यावया शांती हाची अनुक्रमू समुद्रापती. म्हणूनी अभ्यासूची प्रस्तुती करणे येथ. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासेनी ध्यान विशी शिजे. मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासूनी चांगू. त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ऐसिया वाटा इहींची पेणा सुभटा. शांतीचा माझी वटा ठाकिलाय जेणे. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेणेची कही. आपपरू नाही चैतन्या जैसा. उत्तमाते धरिजे अधमाते अव्हेरिजे. हे काहींची नेणिजे वसुधा जेवी. का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू. हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू. ऐसे नेणेची गा करू तोय जैसे. तैसी आगवियांच्या भूतमात्री एकपणे जया मैत्री. कृपेसी धात्री आपणची जो. आणि मी हे भाषणेणे माझे काहीची न म्हणे. सुखदुःख जाणणे नाही जया. तेवींची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू अंगी. संतोषा उत्संगी दिधले घर. वर्षिये विण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. तैसा निरुपचारू संतोषी जो. वाहुनी आपुली आण धरी जो अंतःकरण. निश्चया साचपण जया चेनी. जीवू परमात्मा दोन्ही बैसवुनी ऐक्यासनी. जयाची या हृदय भवनी विराजती. ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरविधी. अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. आंतू बाहेरी योगू निर्वाळलेयाही चांगू. तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अर्जुना का तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू. तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे. हेही येथ थोकडे रूप करणे. परी पढियंताची कहाणी हे भुलीची भारणी. इये तवन बोलणी परी बोलवी श्रद्धा. म्हणवनी गा आम्हा वेगा आली उपमा. एरवी काय प्रेमा अनुवादू असे. आता असो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी. दुना ठाव उठी आवडी गा. तयाही वरी विपाये प्रेमळू संवादिया होये. तिये गोडीसी आहे कांटाळे मग. म्हणवनी गा पंडुसुता तुची प्रियू आणि तुची श्रोता. वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली.
तरी आता बोलो, भले या सुखा मिनलो, ऐसे म्हणत खेवी डोलो, लागला देवो. मग म्हणे जाण, तया भक्ताचे लक्षण, जया मी अंतःकरण, बैसो चाली. तरी सिंधुचेनी माझे, जळचरा भय नुपजे, आणि जळचरी नुबगीजे, समुद्रू जैसा. तेवी उन्मत्ते जगे, जयासी खंती न लगे, आणि जयाचेनी अंगे, न शिणे लोकू. किंबहुना पांडवा, शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा, जीवपणे जी. जगही जे देह जाहले, मनोनी प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले, दुजे न वीण. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू, भयद्वेगर रहितू, यावरी भक्तू माझ्या ठाई. तरी तयाचा ग मज मोहो, काय सांगो तो पढी आवो, हे असो जीवे जीवो, माझोनी तो माझेनी तो. जो निजानंदे घाला, परिणामू आयुष्या आला, पूर्ण ते जाहला, वल्लभू जो. जयाचिया ठाई, पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा, जयाचे असणे. मोक्ष देऊनी उदार, काशी होय किर, परी वेचावे लागे शरीर, तिये गावी. हिमवंतू दोष खाये, परी जीविताची हानी होये, तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे. शुचित्वे शुची गांग होये, आणि पाप तापही जाये, परी तेथे आहे बुडणे एक. खोलिये पारू नेणीजे, तरी भक्तीन बुडीजे, रोकडाची लाहीजे, न मरता मोक्षू. संताचेनी अंग लगे, पापाते जिणणे गंगे, तेणे संत संगे, शुचित्व कैसे. म्हणवनी असो जो ऐसा, शुचित्वे तीर्थो कुवासा, जेणे उल्लंघलविले दिशा, मनोमळ. आतू बाहेरी चोखाळू, सूर्य तैसा निर्मळू, आणि तत्वार्थीच्या पायाळू, देखणा जो. व्यापक आणि उदास, जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस, सर्वत्र गा. संसार व्यथे फिटला, जो नैराशे विनटला, व्याधा हातोनी सुटला, विहंगू जैसा. तैसा सतत जो सुखे, कोणीही टवच न देखे, नेणीजे गतायुषे, लज्जा जेवी, आणि कर्मारंभा लागी, जया अहंकृती नाही अंगी, जैसे निर्धन आगी, विजोनी जाय. तैसा उपशमूची भागा, जयासी आला पैगा, जो मोक्षाची या अंगा, लिहिला असे. अर्जुना हा ठावावरी, जो सोहंभावो सरोभरी, द्वैताच्या पैलतिरी निगो सरला. की भक्ती सुखा लागी, आपण पेची दोही भागी, वाटून या अंगी, सेवकै बाणे. येरा नाम मी ठेवी, मग भजती वोज बरवी, न भजतया दावी, योगिया जो. तयाचे आम्हा व्यसन, आमुचे तो निजध्यान, किंबहुना समाधान, तो मिळे तै. तया लागी मज रूपा येणे, तयाचेनी मज येथे असणे, तया लोण कीजे जीवे प्राणे, ऐसा पढिये. जो आत्मलाभा सारिखे, गोमटे काहीची न देखे, म्हणवनी भोग विषेखे, हरिखे जेना. आपणची विश्व जाहला, भेदभावो सहजची गेला, म्हणवनी द्वेषू ठरला, जया पुरुषा. पै आपुले जे साचे, ते कल्पांतीही न वचे, हे जाणोनी गताचे, न शोची जो. आणि जया परवते काही नाही, ते आपण पेची आपुल्या ठाई, जाहला या लागी जो काही, आकांक्षीना. वोखटे का गोमटे, हे काहीची तया नुमटे, रात्री दिवस न घटे, सूर्यासी जेवी. ऐसा बोधूची केवळू, जो होऊनी असे निखळू, त्याहीवरी भजन शिळू, माझ्या ठाई. तरी तया ऐसे दुसरे, आम्हा पढियते सोयरे, नाही गा साचो कारे, तुझी आण. पार्था जयाची ठाई, वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही, सरिसा पाडू. का घरीची या उजियेडू, करावा पारखिया अंधारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा, दीपू जैसा. जो खांडावया खावो गाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्षुदे जैसा. नातरी इक्षुदंडू, पाळीतया गोडू, गाळीतया कडू, नोहेची जेवी. अरिमित्री तैसा, अर्जुना जया भावो ऐसा, मानापपानी सरिसा, हो तू जाय. तिही ऋतू समान, जैसे का गगन, तैसा एकची मान, शीतोष्णी जया.
दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ताम मध्यस्तु जो माधुर्ये चंद्रिका सरसिराया रंका तैसा जो सकळिका भूता समू आघविया जगा एक सेव जैसे उदक तैसे जया ते तिही लोक आकांक्षिती जो सभाय संग सांडोनिया लाग एकाकी असे अंग अंगी सुनी जो निंदे ते नेगे स्तुती न श्लाघे आकाशा न लगे लेपू जैसा तैसे निंदे आणि स्तुती मानू करुनी एके पांती विचरे प्राणवृत्ती जनी वनी साच लटिके दोन्ही बोलोनी न बोले जाहला मौनी जो भोगिता उन्मनी आरा येना जो यथा लाभे न तोखे अलाभे न पारुखे पाऊसे विण न सुके समुद्रू जैसा आणि वायुसु एके ठाई बिढार जैसे नाही तैसा न धरीची कही आश्रयो जो आघवाची आकाश स्थिती जेवी वायुसी नित्य वसती तेवी जगची विश्रांती स्थान जया हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक खालविजे हे काय कौतुक परी मानू करीती तिन्ही लोक पायवणिया तरी श्रद्धा वस्तुसी आदरू करिता जाणीजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदा शिवू परी हे असो आता महेशा ते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे यया लागी हे नोहे मणितले रमन आहे अर्जुना मी वाहे शिरी तयाते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतू कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची ये परी तळवटू घे म्हणून गा नमस्कारू तया ते आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदयी आम्ही तयाची या गुणांची लेणी लेववू आपुलिये वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे हांतीचेनी लीला कमळे पूजू तयाते दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी आलिंगा वया लागुनी तयाचे अंग तया संगाचेनी सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरपमू तेणेसी आम्हा मैत्र येथ कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकतीजे तेही प्राणा परवते आवडती हे निरुते हे जे भक्त चरित्राते प्रशंसिती जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोगु समुस्त योग रूप तया मी प्रीती करी कामनी शिरसाधरी येवडी थोरी जया स्थितीये ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य किरीती करीती प्रतितिगम्य ऐकोनी जे तैसेची श्रद्धेचेनी आदरे जयाचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती परी निरुपली जैसे तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परी माते परम करुनी इये अर्थी प्रेम धरुनी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै पार्थागाजनी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चन देवांचुनी आन गोमटे नाही तयाचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निधान किंबहुना समाधान ते मिळती तै पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही ऐसे निजजनानंदे तेणे जगदादिकंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू शरणांगता प्रतिपाळू शरण्यू जो पै सुरसहा शियाळू लोकलाल निळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो धर्म कीर्ती धवळू अगाधा दातृत्वे सरळू अतुळ बळे प्रबळू बळीबंधनू जो भक्तजन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्यसेतू सरळू कलानिधी तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरू दैवाचा ऐकी तू असे आता ययावरी
निरुपती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते तेची रसाळ कथा मराठीया प्रतिपथा आणि जेल आता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत वोळा गावे ती आम्ही हे पडविलो जी स्वामी निवृत्त देवी इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां 12ोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नमः हरे नमः हरे नमः।